नमस्कार, मैं हूं नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। 2019 लोकसभा चुनाव का बिगुल बज चुका है। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआईए और श्रमजीवी संगठन महायुति भिवंडी लोकसभा उम्मीदवार सांसद कपिल पाटिल को दोबारा प्रचंड मतों से जिताने के लिए दांडेकरवाड़ी के मंगल भवन हॉल में पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा ठाणे जिला पालक मंत्री एकनाथ शिंदे, रायगढ़ जिला पालक मंत्री व राज्य मंत्री रविंद्र चौहान के मार्गदर्शन में आयोजित किया गया। इस अवसर पर शिवसेना ठाणे जिला ग्रामीण प्रमुख प्रकाश जी पाटिल, आमदार महेश चौगले, आमदार रुपेश जी महात्रे, भाजपा जिला अध्यक्ष संतोष शेट्टी के अलावा सैकड़ों पदाधिकारी एवं हजारों कार्यकर्ता इस मेळावे में उपस्थित थे। पहला मेळावा हमारा भिवंडी में ले रहे हैं। आने वाली 29 तारीख को भिवंडी लोकसभा के चुनाव है। लोकतंत्र के अंदर चुनाव एक पर्व के रूप में होता है। चुनाव के माध्यम से हम लोग जनता तक जाते हैं। लोग बोलते हैं कि राजनेता प्रशासनिक काम रहते हैं, लेकिन चुनाव का कार्यक्रम ऐसा है कि हमें लोगों तक जाना रहता है। लोगों तक जाएंगे, लोगों की समस्या समझ में आती है और निश्चित रूप से हम लोग लोगों तक जाते हैं। लोगों की भावना हमको मालूम पड़ती है और हम लोग आगे कार्यकर्त्यांसह आपल्या महायुतीला पाठिंबा देत आहेत। जाहीर पाठिंबा त्यांनी जाहीर केलेला आहे। विनंती आहे, कार्यकर्त्यांना जेवणाची सोय आहे। राष्ट्रगीतासाठी उभं राहायचं आहे सर्वांनी। इंटरव्ह्यू दिला होता त्यावेळी युती देखील झाली नव्हती आणि त्यावेळी मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की पक्षाचा मी एक निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि पक्षाचा जो आदेश येईल, पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराचं काम त्या ठिकाणी करणं मला बंधनकारक असेल आणि मी ते काम करेन, अशा प्रकारचं माझी ते मुलाखत होती। आणि त्यानंतर युती झालेली आहे, त्यानंतर उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत आणि निश्चितच त्या ठिकाणी सन्माननीय कपिल पाटलांनी सांगितलं की गेल्या 4.5 वर्षामध्ये जे आपल्यामधले संबंध आहेत ते संबंध जरी चुकीचे झाले होते किंवा त्या संबंधामध्ये कुठेतरी अंतर्निर्माण झाला होता, दुरावा निर्माण झाला होता, परंतु निश्चितच यापुढे तसं होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण त्यांच्यावर व्यासपीठावर विश्वास ठेवून आणि आपल्या नेत्यांनी केलेली युती जी आहे त्या युतीवर विश्वास ठेवून काम करायचं आहे। पण संबंध समन्वय हा कायमचा आपण ठेवण्याचं काम करूया, अशा प्रकारची आपल्याला दोन्ही सहकार्यांना विनंती करतो। आणि रुपेश मात्र सांगतात जास्त टाळा, आता तुम्ही किती टाळ्या घेता ते पण बघूया आपण। अरे केलं ना, मी कुठे नाही सांगितलं। आता शहापूरला सांगितलं तुम्ही की 2014ला जे काम केलं त्याच्यापेक्षा जास्त जोमाने उतरून आम्ही काम करू। आता तुम्ही दोघे परत एकदा भिवंडीवाल्यांना पण सांगा की 2014 पेक्षा 2019ला जास्त काम करू। मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व मंडळी आहेत आणि यांनी सर्वांनी ठरवलंय की शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि केंद्रामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवायचं। त्यामुळे ही काळदगडावरची रेष आहे की तुम्ही आणि आम्ही सर्वजण, इथले असणारे पदाधिकारी, इथले असणारे कार्यकर्त्यांनी पाठचं सर्वच्या सर्व विसरून जर काम केलं आणि जोरात काम केलं तर या मतदारसंघामध्ये खासदार कपिल पाटील हे पुन्हा एकदा जिंकून येतील, यात काही शंका नाही। 3 ते 4 दिवस आम्ही सर्वजण, एकनाथराव शिंदे साहेब असतील, आम्ही व्यासपीठावरील सर्व मंडळी, की ही निवडणूक किती महत्वाची आहे हे आपण सर्वांना माहीत आहे। त्यामुळे या निवडणुकीकडे पाहत असताना आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या निवडणुकीमध्ये उमेदवार कोण आहे यापेक्षाही आम्हाला पंतप्रधान कोणाला बनवायचं आहे यासाठी आपल्याला सर्वांना काम करण्याची गरज आहे।
महायुती आहे, परंतु आपले सेनेचेच बाळ्यामामा सुरेश म्हात्रे हे अजूनही नाराज आहेत. काय सांगणार तुम्हाला तर एवढे पदाधिकारी एवढे कार्यकर्ते ते दिसत नाही. अरे शिवसेना भाजप युती झालेली आहे, पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिवसैनिक जो आहे हा पक्षप्रमुखांच्या आदेशाने काम करत असतो. ठीक आहे, काही बाबतीमध्ये कोणी नाराज असेल ते काही पक्षप्रमुखांच्या आदेशाच्या विरुद्ध कोणी शिवसेनेमध्ये काम करू शकत नाही, केलेलं नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते शिवसैनिक या महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचं काम करतात. कालपासून मी अनेक बैठका घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी सर्वांनी ठरवलेलं आहे या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार केंद्रात आलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी एक खासदार महत्वाचा आहे. त्यामुळे या भिवंडी लोकसभा मतदारसंघातून कपिल पाटील यांना विजयी करण्यासाठी पूर्णपणे शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे आणि कार्यकर्ते प्रत्येक मतदाराला भेटतील आणि कपिल पाटील यांना विजयी करण्याची विनंती. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए दीजिए इजाजत. धन्यवाद.